मैत्रिणींनो, आज आपल्याला बनवायचं आहे व्हेज बिर्याणी. यासाठी लागणारं साहित्य बघूयात. या ठिकाणी मी 2 बाउल बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि आता ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. धुतल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये, जाडबुडाच्या स्टीलच्या पातेल्यामध्ये हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. 2 बाउल तांदूळ असतील तर 4 बाउल पाणी घालायचे आहे. दुप्पट पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस घातलेला आहे. अशा प्रकारे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये 1 चमचा शुद्ध तूप टाकून घ्यायचं आहे, ज्यामुळे भात मोकळा सळसळीत होईल. एक मस्तपैकी उकळी आलेली आहे, बघू शकता. आता असाच तो शिजू द्यायचा, कारण मी अजिबात कुकरचा वापर करत नाही कुठलेही अन्नपदार्थ शिजवण्यासाठी. आयुर्वेदानुसार अन्न शिजवताना त्या अन्नाला हवेचा आणि उजेडाचा म्हणजे प्रकाशाचा संपर्क व्हायला हवा. तर आपण कुकरमध्ये अन्नपदार्थ शिजवतो त्यावेळेला ते आतल्या आत म्हणजे त्यातलं सगळं सत्व निघून जातं. म्हणून जास्तीत जास्त या पद्धतीने अन्नपदार्थ शिजवण्याचा प्रयत्न करावा आणि शक्यतो भांडी स्टील, लोखंड किंवा पितळेची वापरावीत. स्टीलच्या जाडबुडाच्या कढईमध्ये मी इथे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये शहाजिरे 2 चमचे टाकलेले आहेत आणि आपल्या आवडीप्रमाणे ज्या भाज्या हव्या असतील त्या अशा प्रकारे प्रत्येकी 1 बाउल अशा प्रकारे मी इथे घेतलेले आहेत. इथे मी फ्लावर आणि बटाटा, त्यामध्ये तमालपत्र टाकलेले आहे आणि गाजर पण टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या भाज्या मी व्यवस्थित वाफवून घेते तेलावरती. आता यामध्ये थोडीशी ढोबळी मिरची पण मी टाकलेली आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या टाकू शकता, जसं की फ्रेंच बीन्स वगैरे किंवा मग मटार. तर त्यामध्ये मी 1 बाउल टोमॅटो पण टाकलेला आहे आणि आता यामध्ये एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला 2 चमचे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित परतून घेते. चवीपुरतं मीठ पण त्यात टाकलेलं आहे. यामध्ये कांदा लसूण मी वापरलेला नाही. जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही वरून टाकून घेऊ शकता. आता या भाज्या मी सगळ्या थोडा वेळ वाफवून घेते. मस्त अशा वाफवून झालेल्या आहेत, नुसत्या तेलावर परतलेल्या भाज्या. आता आपण यामध्ये जो शिजवलेला भात होता तो टाकून घेऊयात. मुलांना फोडणीचा भात असं म्हटलं की खूप राग येतो. फोडणीचा भात अजिबात आवडत नाही मुलांना. बिर्याणी, व्हेज बिर्याणी असं काही बोललं की जरा इतकं त्यांना हौस येते, म्हणजे खायला त्यांना इतकं छान वाटतं. तर मी अशा प्रकारे इथे बिर्याणी बनवून घेतलेली आहे. खरं तर ही श्रावण स्पेशल बिर्याणी आहे, म्हणजे विदाऊट कांदा लसूण. चातुर्मासामध्ये कोणी कांदा लसूण खात नाही, तर त्यासाठी म्हणून ही बिर्याणी बनवलेली आहे. श्रावण स्पेशल अशा बऱ्याचशा भाज्या मी बनवून माझ्या ह्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये कांदा लसूण याचा वापर अजिबात केलेला नाही. तुम्हाला जर का कांदा हवा असेल तर मी इथे कढईमध्ये, तुम्ही बघू शकता, कढईमध्ये अशा प्रकारे मी कांदा तेलावर परतून घेत आहे. एकदम कुरकुरीत असा परतून घ्यायचा आणि तो सर्व केलेल्या बिर्याणीवर अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आणि मस्तपैकी ताव मारायचा. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही बिर्याणी? जर का आवडली असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय हरकत आहे?